तुम्ही जाणार आहे आता बाहेर? नाही जाणार का? घसा खवखवायला लागलाय? तुम्हाला एक गंमत सांगू काय? आता हवा बाहेर तशी गार असते, आतमध्ये गरम असते, बरोबर आहे ना? तर हा घसा खवखवणं, सर्दी हे होणारच. मी मागच्या वर्षीपासून हा उपाय केला आहे आणि मला सर्दी खोकला मागच्या वर्षीपासून म्हणजे या 5-6 महिन्यात, मध्ये मला जानेवारीत जोरात खोकला झाला होता बघा. त्याच्यानंतर मी हा प्रकार केला, कारण आपण फॅनखाली झोपतो. तर मी काय करते माहिती आहे, सर्दी असू दे नसू दे, रोज रात्री झोपताना नाकाला विक्स लावून झोपते. एकतर झोपही छान लागते. काही काही ना अमृतांजन डोक्याला लावून झोपायची सवय असते बघा. त्या आपल्या एक काकू होत्या, त्या लावायच्या बघा. त्यांच्या दर महिन्याच्या याच्यात झंडूबामची बाटली असायची. तर मी आता हे असं करून करते ना, तर मला पंख्याचा त्रास होत नाही आहे. तर बघा तुम्ही करून, कारण की तुम्हाला आता ते पंखा आणि गार वारं हे जरा गोंधळ व्हायला लागला आहे ना तुमचा. आता सीझन बदलायला लागला आहे, त्यामुळं काय होतं आहे, नाकात जी गार हवा जाते आपल्या झोपेत असताना, ती गेली तरी विक्स असते ना, त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही. हा माझा अनुभव आहे. घसा पण खवखवत नाही त्याने. आता दिवाळीनंतर घसेबिशे खवखवणार, सगळं होणार, पुन्हा थंडी, फराळ खाणं. तर हा उपाय करून बघा तुम्ही, आणि तुम्हाला पण सगळ्यांना सांगते, हा उपाय तुम्ही करून बघा. नाकाला रोज रात्री झोपताना विक्स लावायचं म्हणजे लावायचंच. मग तुम्ही म्हणाल आम्ही येऊ लावू का, आम्ही तेऊ लावू का, म्हणजे कापूर लावू का, नुसताच लावू का, घेऊ का? तर मला तर असं वाटतं की बाकीचं काही करण्यापेक्षा फक्त रोज रात्री झोपताना आपलं मस्तपैकी विक्स लावायचं आणि झोपून टाकायचं. इतकं छान वाटतं, तुम्हाला सांगते, इतकं छान वाटतं. आणि जे असं आपण गावाला जाऊन आलो, बाहेर जाऊन आलो, पाण्यात बदल झाला, पंख्याखाली झोपायला सुरुवात केली, डास आला बघा. तुम्ही दरवाजा एक उघडता, तर ते त्रास कमी होतो. ज्यांनी मला विचारलेलं आहे, आम्हाला सारखा नाकाचा त्रास होतो, श्वासाचा त्रास होतो, घशाचा त्रास होतो, खोकल्याचा त्रास होतो, तर त्यांनी आत्ता ह्या सीझनमध्ये हे करून बघायला काही हरकत नाही आहे. आणि करून बघा आणि मला लिहा की ह्या सीझनला तुम्हाला त्रास झाला की नाही. कारण मलाही हा शोध ह्या 5-6 महिन्यातच लागलेला आहे. तर मी ते करून बघितलेलं आहे आणि मला त्यांना खूप छान वाटलेलं आहे. तर आता मी तुम्हाला एक मस्त माझी एक खरेदी दाखवणार आहे. त्यातली ही एक खरेदी आहे. हे बघा, कानातलं किती सुंदर आहे. आत्ता मी जी कानातली दाखवणार आहे ती सगळी 30-30 रुपयाला आहेत. ते आता स्ट्रीट मार्केट लागलेली आहेत ना, तर तिथं आता ही 30 रुपयाला आहेत. हे बघा, मोराचं पीस आहे आणि खाली असे घुंगरू आहेत, किती सुंदर आहेत ना. आणि तुम्हाला सांगू का, मी हे कशावर घालणार आहे, तर माझ्याकडं ह्या बांगड्या आहेत, तुम्हाला माहितीच आहे ह्या बांगड्या. तर ह्या बांगडीवरती हे मला खूप छान वाटणार आहे घालायला. आणि माझ्याकडे एक गळ्यातलं पण आहे. अर्थात मी आत्ता हे मंगळसूत्र घातलेलं आहे, पण हे गळ्यातलं आहे माझ्याकडे. आणि ह्या गळ्यातल्यावरती मी हे घालणार आहे. साडीवर जरा आवाज लहान करावं बाबा. साडीवर वगैरे सुद्धा ना हे इतकं सुंदर वाटणार आहे ना, तुम्हाला सांगते मी. हे बघा, हे असं खूप गोड दिसतंय ना गोड. हे बघा, आता ह्याच्यावर हे शोभतंय की नाही मला काय माहीत नाही, आय डोंट नो. पण ह्याला बघा, हे मॅचिंग झालं का नाही. ह्याच्यावर मोर आहेत आणि इथं पण असं आहे आणि इकडे हे अगदी असं आहे. तर हे 30 रुपयाला, हे 100 रुपयाला. हे मी मागच्या वर्षी घेतलेलं आहे आणि मला ह्या वर्षी यावरती कानातले मिळालेत. सो माझा एक बेस्ट सेट तयार झालेला आहे. आणि ह्या अशा बांगड्या. तर असो, मी आता बांगड्या काढून ठेवते, कारण मला हे सर्व तुम्हाला दाखवायचं आहे. मी किती कानातली काल आणलेली आहेत. मी घालून दाखवणार नाही, कारण की त्याच्यात आपला खूप सारा वेळ जाईल. तर त्यामुळे घालून नाही दाखवणार मी. तर हे एक मी कानातले आणलेले आहेत बघा, 30 रुपयाला. किती छान आहेत, स्ट्रीट मार्केट, मस्त आहेत ना. गुलाबी साडी, जांभळी साडी यावरती हे खूप सुंदर दिसणार आहेत. हे सुद्धा हे थोडे असेच आहेत. तुम्ही म्हणाल हे काय असलं दाखवताय तुम्ही, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन विकतात ना त्यांच्यासारखं, गंमत म्हणून. हे तुमचं तुम्ही बाजारात जायचं आहे आणि घेऊन यायचं. कोणतरी मला लिहिलं आहे बाई, मॅडम आम्ही तुम्हाला जीपे करतो, तुम्ही आम्हाला पाठवा. नाही, तुमचं तुम्ही जायचं, घरातनं बाहेर पडायचं तेवढ्यासाठी आणि सगळी खरेदी करायची जाऊन.
हे बघा, हे पण किती गोड आहेत ना, मस्त आहेत की नाही, हे पण किती छान आहेत, हे पण किती छान आहेत बघा, मस्त आहेत की नाही. मग 30-30 रुपये. आणि एक दाखवते तुम्हाला, हे बघा काढून दाखवते की हे कशाला ह्याच्यात दाखवायला लागली आहे. बरं अजून तोपर्यंत तुम्हाला हे दाखवते बघा, लाल कानातले किती गोड आहेत बघा, असे इतके मस्त दिसतील ना, नुसतं असंच आहे हे बघा, असे गोड आहेत ना, कसले एकदम असे मस्त फॅशनेबल दिसणार आहेत. आणि लाल रंग गोडच दिसतो. हातात काय ते टोचायला लागले, चावायला लागले, मला डास चावून गेला आता. तर आता हे बघा, हे कानातले पण किती गोड आहेत. हे मोती आहेत बरं का, हे बघा छान आहे, हे बघा मोती आहे हा. आणि हे मोरपिशी रंग आहे, मोरपिशी रंग आहे. तर इथं एक कानातलं झालं. आणि हे तर कानातलं तुम्हाला सांगते, केसरी कानातलं एवढं भारी आहे ना, एवढी ह्याच्यात इतके कलर्स होते, इतके कलर्स होते. ह्याची ही छोटी छोटी फुलं आहेत बरं का, हजारो फुलं आहेत ही, बारकी बारकी बारकी, खूप गोड आहे. तर असे प्रत्येक साडीवरचे आपल्याला आयत्या वेळेला असे मॅचिंग घालायची असतात ना, तर ते घालण्यासाठी म्हणून असं कलेक्शन करून ठेवायचं. मग तुम्ही म्हणता काय बाई मॅडम कधी घालायचं हे सगळं वगैरे वगैरे तुम्ही मला विचारता. तर नाही, ते सगळं आणायचं, घालायचं. आपलं वय झालं आहे ह्याच्यातनं तुम्ही बाहेर पडा, कारण की आपलं वय झालं आहे हे आपण स्वतःला जाणवू द्यायचं नाही. तुम्हाला एक अगदी मुद्दाम आज मी हा व्हिडिओ करताना एक सांगणार आहे तुम्हाला, की मी एका 55 वर्षाच्या बाईचा डान्स करतानाचा व्हिडिओ हल्ली मला यायला लागलेले आहेत. मला वाटतं ती इंस्टाग्राम रील स्टार आहे. तर तिची स्टोरी मी तुम्हाला आज सांगते. हिंदी आहे ती, पंजाबची कुठली तरी आहे बाई, पूर्ण पांढरे केस असतात आणि तसे फॅशनेबल कपडे घालून, छोटे कपडे घालून वगैरे सुद्धा ती डान्स करते बरं का. सगळ्या गाण्यांवरती डान्स करते, सगळ्या गाण्यांवरती. बरं तिचा मी परवा तिची लाईफ स्टोरी ऐकली आणि मला ती खूप मोटिवेशनल आणि चांगली वाटली. आणि तेही मी आज तुम्हाला तुमच्याशी या ठिकाणी बोलणार आहे. ते व्हिडिओचं नाव काय, त्याची लिंक द्या, तसलं काय आपण करत नसतो आहे. मी फक्त तुम्हाला सांगणार की हे असं असं आहे आयुष्यात जगामध्ये. त्यामुळं आपण म्हातारं बितारं काही स्वतःला म्हणायचं नाही, कळलं का. हे सगळं एकीकडे ठेवत ठेवत तुमच्याशी गप्पा मारते. तर ती जी बाई आहे ना, खरं तर सुरुवातीला तिचा तो गजगामिनी ह्याच्यावरती ती चाल नाही का, असं असं बायका त्या चालायच्या, तर ते चालण्याच्या ह्याच्यावरनं ती व्हायरल झाली. भयंकर ट्रोलिंग झालं तिला, भयंकर ट्रोलिंग झालं. आणि ॲक्च्युली ती आहे एका गव्हर्मेंट म्हणजे सरकारी ह्याच्यामध्ये ती कामाला आहे बरं का, म्हणजे मोठ्या पोस्टवर आहे. पण ते काय शेवटी बघा, एक हाऊस आहे आणि अलीकडे ही हाऊस पूर्ण करायची सगळ्यांना संधी मिळालेली आहे. हे मी कुठल्या डब्यात ठेवलं माहिती आहे का, हे आता आपल्याला पेढे विडे घालून येतात की नाही डबे, हे सगळे मी ठेवलेले आहेत. अहो तुम्ही बाहेर जाणार आहे का, का अजून हवेत मला, का नंतर मीच जाऊ परत, तूच जा, बरं असू दे. तर तुम्हाला मी सांगते, तर म्हणजे कसं आपण काही वेळेला म्हणतो ना की डिप्रेशन आलं, हे आलं, वय झालं, हाडं दुखतायत, येऊ होतात तेऊ होतात, आणि आपण स्वतःला म्हातारं करत जातो. तरुण मुलं हल्ली बघा, तरुण प्रौढ सगळेजण हल्ली किती मनाने म्हातारे आहेत, शरीराने नाही आहेत. पण काही काही वेळेला असे प्रसंग होतात. तर त्या स्त्रीच्या, ती जी स्त्री आहे, त्या मी मगाशी सांगत होते ते, त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये वयाच्या 32व्या वर्षी तिचा नवरा वारला. आणि तोपर्यंत ती घरातच होती, ती काहीही करत नव्हती, फक्त शिकलेली होती. 2 मुली होत्या पदरामध्ये, एक 4 वर्षाची, एक 6 वर्षाची. आणि तिचा नवरा वारला. अर्थात तो खूप मोठ्या पोस्टवर होता, खूप सारा पगार होता, खूप सारा पैसा होता, इस्टेट सगळं सगळं होतं. परंतु वयाच्या 32व्या वर्षी तो गेला. आणि ह्या 2 मुलींचं पालन पोषण करायचं सगळं तिच्यावरती पडलं. ती खूप डिप्रेशनमध्ये म्हणजे गेली, तिला काही कळे ना की आता काय करायचं, आयुष्य कसं जगायचं. मुली तर अगदी छोट्या छोट्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी उभं राहायला पाहिजे. आणि ती तर सांगितलं की तिच्या नवऱ्यानं मरताना शेवटच्या काळामध्ये तिला सांगितलं की ह्या मुलींचं भवितव्य तू चांगलं घड. आणि ती म्हटली मला त्यावेळेला एवढ्या नवऱ्याचा राग आला की अरे मी एकटीनं आयुष्य काढायचं हे गेलं कुठंच, आणि तू मला त्या मुलींचं सांगतोयस. अरे म्हणजे तिला खूप राग आला. ती म्हणली की मला खूप राग आला की त्यानं माझा नाही विचार केला.
स्वतःच्या मुलींचा विचार केला आणि सांगितलं की त्या मुलींना वाढव, तू आहेस तेवढी स्ट्रॉंग आणि तू करशील, मला खात्री आहे आणि असं तिला सांगितलं. मग त्यावेळेला त्याच्यानंतर तिचे काही दिवस असे तो गेल्यानंतर पुढे तिनं लिहिलं आहे की मी कशी राहत होते, काय राहत होते मलाच माहीत नाही, पण बाकीच्यांनी तिला सांगितलं की तुझ्या मुलींच्यासाठी सगळ्यासाठी तुला जगलंच पाहिजे. आणि ती सांगते की मुली लहान होत्या त्यामुळे त्यांची शाळा, त्यांना शिकवणं, त्यांना खायला घालणं वेळेला, ह्या सगळ्या गोष्टी मला अगदी नवरा गेला त्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या आणि त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता तिला. पण तरीसुद्धा पैशाची चणचण भासायला लागली. मग तिनं ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली आणि ट्युशन्स घेत नंतर तिला शाळेतही नोकरी लागली. ती शिकायला पण लागली. म्हणजे तिनं शाळेत नोकरी लागण्यासाठी जसं शिक्षण हवं होतं ते पूर्ण केलं. मग तिनं सांगितलं मी पहाटे 3 वाजता उठायचे, सगळं करायचे, स्वतःचा अभ्यास करायचे, मुलींचा स्वयंपाक करायचे, नंतर मुलींना शाळेत सोडायचे, मी शाळेत जायचे, संध्याकाळी यायचं, पुन्हा ते सगळं करायचं. हे सर्व मी करत होते. याच्यात माझा वेळ कसा जायचा मला कळायचाच नाही. आणि त्यानंतर मुली झाल्या मोठ्या, आपापल्या घरट्यात निघून गेल्या. म्हणजे आणि मग त्याच्यानंतर आत्ता तिनं लिहिलं की घरट्यात निघून गेल्या म्हणजे कॉलेजला वगैरे शिक्षणाला बाहेर गेल्या, त्या स्वतःच्या विश्वात निघून गेल्या. आणि मग आता तिला वयाच्या 50शीला आल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपण एकटं पडायला लागलेलो आहे. सकाळी 9 ते 5 ऑफिस झालं, त्याच्यानंतर सकाळचा वेळ काय करायचा आणि रात्रीचा वेळ काय करायचा, आता तिला ते सगळं खायला लागलं. आणि म्हणून मग ती म्हणाली की मी काय करावं मला कळेना. मी निरनिराळे यूट्यूबचे वगैरे व्हिडिओ बघायला लागले आणि ते व्हिडिओ बघायला लागल्यावरती आपल्या घरात नाही ना आवाज ठप्पा. तर तिने सांगितलं की मी हे यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे सगळं मी बघायला लागले आणि ती त्या नवऱ्याच्या आठवणीत गेली एकदम. म्हणजे डिप्रेशनमध्ये गेली म्हणण्यापेक्षा आठवणीत जायला लागली आणि तिला त्या नवऱ्याची कमी भासायला लागली. जसं मुली तिच्यापासून लांब गेल्या, ती घरात जेव्हा एकटी पडली तेव्हा ती ऑफिसमधनं जाऊन आल्यानंतर तिला असं कळेना की आता काहीच काम नाही, आपल्याला काहीच काम नाही. तर मग तिनं सांगितलं की मी अशी स्पीकरवरती घरामध्ये गाणी लावायची, सॅड सॉंग्स, आणि नवऱ्याला समोर आहे असं समजून मी अशी ती सॅड सॉंग्स म्हणायचे, नाचायचे, ॲक्शन करायचे, अशी हॉलमध्ये मी गर फिरायचे. म्हणजे सतत तो आहे किंवा त्याच्या दुःखात मी सतत राहायला शिकले असं ती म्हणाली. आणि त्यामुळं तिच्या पाहुण्यांच्या तिच्या काकांच्या एक लक्षात आलं की ही अशी स्वतःच्या कोशामध्ये गेलेली आहे, ती जगती आहे पण तिच्या जगण्याला काही अर्थ राहिलेला नाही आहे, दुःखी जगणं जगते. आणि जी व्यक्ती परत येणार नाही आहे त्या व्यक्तीच्या दुःखात ती जगते, त्या दुःखाला कवटाळून बसली आहे. तर ती त्याला बोलून दाखवलं, त्या काकांनी तिला बोलून दाखवलं की असं असं तुझं व्हायला लागलं, तू यातनं बाहेर पड, काय कर, काही नाही, तू स्वतःचे काहीतरी छंद जोपास, काय तुला जे काय आवडत असेल ते कर. मग तिनं सांगितलं की मला लक्षात आलं की मला डान्स आवडतोय, म्हणून मग तिनं डान्स शिकायला सुरुवात केली. ट्रेनरला बोलवून तिनं डान्स शिकली. त्याच वेळेला तिनं योगा अकॅडमी जॉईन केली, योगा ग्रुप्स जॉईन केले तिनं. मग त्यामुळे योगा ग्रुप्समध्ये वगैरे गेल्यामुळे काय झालं की माणसं भेटली तिला आणि ती म्हणाली की मी अशी ही योगा ग्रुप्समध्ये वगैरे जायला लागल्यानंतर ती म्हणाली की मी किटी पार्टी वगैरे ह्याच्यात रमले नाही. मग ह्या सगळ्या ग्रुप्समध्ये गेल्यानंतर मग त्यांच्याबरोबर त्यांचे इव्हेंट्स करायचे. मग तिनं त्याच्यानंतर ह्या एजमध्ये आल्यानंतर तिनं सांगितलं की चंदीगड ते मनाली हे मी सायकलवर जात होते आणि पुन्हा कसोली वगैरे ते तिकडचा सगळा डोंगराळ भाग, तर तो सगळा मी सायकलवरती सोलो सायकलिंग करून मी म्हणली म्हणजे मी स्वतःला डेव्हलप केलं. त्याच्यासाठी सायकलिंग करण्यासाठी आधी मला बरंच जिम करावं लागायचं, योगा करायचा, मेडिटेशन करायचं, स्वतःला फिट ठेवायचं, यासाठी मी जिममध्ये जायला लागले. आणि तिनं स्वतःला ह्यामध्ये डेव्हलप केलं, तिला छान वाटायला लागलं. म्हणजे ती त्या ह्याच्यातनं फेजमधनं बाहेर पडली आणि ह्या सगळ्या गोष्टी ती करायला लागली. त्याच्यात तिनं सोलो बाईक रायडिंगसुद्धा केलं. ती म्हणली मी आता सोलो बाईक रायडिंगसुद्धा करते.
आणि अशी वेगळ्या वेगळ्या गावी जाते आणि त्यामुळे ती सोलो बाईक रायडिंग करणारी स्त्री, मोठी स्त्री असली म्हणजे वयाने जास्ती असली तरी तरुण मुलांच्या सोबतच जायला पाहिजे की तिनं. तर मग ती म्हणली की त्यामुळे माझे तरुण ग्रुप्स पण मला मिळाले आणि मी त्यांच्यासोबत जायला लागले. अशी मी बाईकवर वगैरे आता त्यांच्यासोबत मी पर्यटनाला जाते शनिवार रविवार. आणि ती म्हणाले की माझ्या लक्षात आलं की मी ह्या सगळ्या दुःखातनं बाहेर पडलेली आहे. भलेही ती आठवण अजूनही आहे, तर तो रिकामपण आहे किंवा ती जागा रिकामी आहे नवऱ्याची, मुलं पण आपापल्या ह्याच्यात विश्वात गेलेली आहेत, पण तरीही तिनं पुन्हा एकदा आनंदाने ती जगायला सुरुवात झाली तिची. आणि ती म्हटली की आता मी ह्या अशा सगळ्या इव्हेंट्समध्ये जाते. आणि ती आता मग कोणीतरी तिला सुचवलं इंस्टाग्रामवर एक रील टाक, असं तू नाहीतरी नाचतेस करतेस कार्यक्रम सगळे करतेस इकडं जातेस, मग हे सगळं करत जा. आणि तिनं ते सगळं करायला सुरुवात झाली आणि ती प्रचंड फेमस झाली. ती म्हणली आता माझ्याकडे पैशाला एक कमी नाही, काही नाही, माणसांना कमी नाही, प्रोजेक्ट तर एवढे आहेत म्हणली मी काही सांगूच शकत नाही, एवढे मी प्रोजेक्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी माझ्याकडे बोट दाखवावं याकडे माझं लक्षच नाही आहे. कारण तिचे मी काही व्हिडिओज बघितले तर अगदी छोटे कपडे घालून सुद्धा तिनं योगा केलेला आहे, डान्स केलेला आहे, सगळ्या प्रकारचे कपडे घालून डान्स केलेला आहे, अगदी तरुणींच्या प्रमाणे. म्हणजे आता तिचं वय 55 झालेलं आहे तरीसुद्धा ती अगदी ह्या बालिश तरुणी करतात की तसे डान्स केलेले आहेत सगळे. आणि ती म्हणली की मला ह्याच्यातनं ट्रोलिंग होतं, सगळं होतं, पण म्हणली मी पुन्हा एकदा जगायला शिकले. आणि माझ्यामुळे ही तरुण मुलं जी आहेत ती म्हणतात की ह्या मॅडम हे सगळं करू शकतात, बाईकवर जाणं, सायकलिंग करणं किंवा ह्या सगळ्यातनं बाहेर पडू शकतात, तर मग आम्ही का नाही आयुष्यामध्ये उभं राहायचं. म्हणजे बरीच संकटं जरी आली तरी त्या मुलांना हा एक धडा घालून दिल्यासारखा आहे किंवा मी एक आदर्श आहे. ती म्हणली की ह्यातनं आपण बाहेर पडू शकतो, किती वय झालं तरी आपण आपले छंद जोपासू शकतो. खरं तर हा तिचा काही छंद नव्हता डान्स वगैरे, पण तो आपोआप डेव्हलप झाला आणि आपोआपच हे सगळं झालं. ती म्हणाली की मी हे आपोआप करत गेले सगळंच आणि मी करत गेले आणि आता मी जगते. आता मला दिवसातला एकही क्षण माझा असा नाही आहे की मी काय करू हा माझ्यासमोर प्रश्न आहे. उलट माझ्यासमोर इतके प्रोजेक्ट आहेत. तर मग तिला विचारलं की मग हे डान्स तुला येतात का? तर ती म्हणली नाही, ते जे रील्स वगैरे आम्ही करतो तो ट्रेनर असतो, तो ट्रेनर शिकवतो, त्या पद्धतीने मी ते रील्स करते. आता तिच्याकडे टीम आहे, फोटोग्राफरची टीम आहे, व्हिडिओ अपलोड करायला टीम आहे, सगळ्या प्रकारची टीम आहे म्हणली आता माझ्याकडे. आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण एकेकाळी मी खूप 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 ॲक्टिव्ह होते आणि त्यातनं मी बाहेर पडले आणि म्हणले की आता मी खूप छान आहे, आता मला त्याचं काहीच वाटत नाही. उलट तिला असं वाटतं की माझा जो नवरा आहे की ज्याच्या दुःखात ती होती तो नवरा आता ती म्हणते की माझ्यासोबत आहे असं मला वाटतं, कारण की मी आनंदात आहे, त्यामुळे त्याच्या आठवणी मला आनंद देतात असं तिनं ते सांगितलं. आणि मला ते खूप छान वाटलं, कारण की असे बरेच सारे प्रसंग असतात बायकांच्या ह्याच्यात येतात. तिनं तर एक असं पण सांगितलं की तिच्या नवऱ्याला दिवसाला तो 5,000, म्हणजे त्या काळात दिवसाला तो 5,000 कमवायचा आणि म्हणली मला महिन्याला 5,000 पगार होता. इतका प्रॉब्लेम होता पैशाचा. पण त्यानं खूप प्रचंड मोठं घर बांधलं होतं, सगळं होतं, पण रोजच्या जीवनाला जे लागतं ते तर तिनं ते त्या पद्धतीने सांगितलं. मला ते खूप छान वाटलं. तर तुम्ही म्हणाल लिंक द्या, व्हिडिओ सांगा, तर काही नाही, ते आपोआपच येईल तुम्हाला, कारण आता ते व्हायरल व्हायला लागलेले आहेत त्यांचे व्हिडिओ, तर तुम्हालासुद्धा येतील, तुमच्याही लक्षात येईल. तुम्ही कुणाचंही नाव खाली लिहायचं नाही कमेंटमध्ये, कारण तुम्ही कुणाचंही नाव कमेंटमध्ये लिहिलं की मला ती कमेंट डिलीट करावी लागते की हा ह्यांचा व्हिडिओ आहे, हा ह्यांचा व्हिडिओ आहे. पण मागे एकदा रेसिपीच्या व्हिडिओच्या खाली तुम्ही किती जणींनी नावं टाकलीत, त्यामुळे मला बऱ्याच कमेंट्स ह्या सगळ्या डिलीट माराव्या लागल्या. आपल्याला काय करायचं कुणाचं नाव घेऊन, इथे ना कुणाची प्रसिद्धी करायची आहे किंवा ना कुणाला नावं ठेवायची आहेत. आपल्याला एक लक्षात ठेवा, आपण आपले विचार या ठिकाणी मांडत असतो, तर त्यामुळं पॉझिटिव्ह कसं जगायचं हे मला ह्या एका व्हिडिओतनं कळलं आणि ते मला तुमच्यासमोर पोचवायचं होतं की असंही आयुष्य जगता येतं. वयाच्या 55व्या वर्षाला ती अगदी छोटे गाण्याचे असे तुकडे घेते, अगदी एक कडवं, आणि त्याच्यावरती अगदी टिपिकल जशा सेलिब्रिटी नाचतात, हिरोईन्स नाचतात तशी नाचते. रोमॅन्टिक सॉंग्सवरच ती जास्त नाचते
आणि सुरुवातीला मला बघताना वाटलं अरे काय आहे, कशाला करते ही. पण जेव्हा तिची स्टोरी ऐकली तेव्हा वाटलं की नाही, मस्त आहे, खूप छान आहे हे सगळं. का वय झालं म्हणून काय सगळं सोडून द्यायचं का आयुष्यामध्ये? अहो काय गरज नाही आहे. म्हणजे तिने का रोमॅन्टिक गाणी म्हणू नये, काय आहे त्याच्यामध्ये असं मला वाटलं. आणि ती म्हणली की मी मस्त जगते. आणि मी तुम्हाला एक सांगते, आयुष्यामधला हा जो काही फेज असतो त्या फेजमध्ये उगाच काहीतरी वेड्यावाकड्या गोष्टी करण्यापेक्षा, कारण की आपल्या मेंदूला आनंदी होण्यासाठी बरेच सारे हार्मोन्स असतात आणि ते हार्मोन्स स्त्रवण्यासाठी आपल्याला काही असं हे आवश्यक असतं. पण त्यासाठी तसं वागण्यापेक्षा असं जर का तुम्ही जगलात तर जास्त चांगलं आहे असं मला वाटतं. कारण की चुकीच्या गोष्टींनी चुकीच्या पद्धतीने वागू नये, त्याचे दुष्परिणाम हे प्रत्येकाला भोगावेच लागतात. तर तिनं जे आपल्या आयुष्यावर प्रेम करण्याचा मार्ग शोधून काढलेला तो मला खूप सुंदर वाटला. स्वतःला आनंदी करण्यासाठी, स्वतःचा मेंदू तजेलदार ठेवण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी खूप मस्त पॉझिटिव्हिटी वाटली मला. आणि म्हटलं हे तुमच्याशी शेअर केलंच पाहिजे. तुम्ही मला विचारता मॅडम असं नाटकी का बोलता, तुम्ही असं बालिश का वागता, तर ह्याचं तुम्हाला कारण कळलं असेल. तर मला आवडतं, मला ही पॉझिटिव्हिटी आहे असं वाटतं आणि मी ती पॉझिटिव्हिटी तुमच्याशी शेअर करत असते. आणि ही सकारात्मक ऊर्जा मी तुम्हाला देत असते, बरोबर आहे ना. तर तुम्हीसुद्धा सकारात्मक ऊर्जाच सगळीकडे पोचवत जा. तुमच्यातले जे काही नकारात्मक पॉईंट्स असतील ते काढून टाका. म्हणजे तक्रार करायची, चिडचिड करायची, नावं ठेवायची, टोमणेट मारायचे, त्याव सगळ्या नकारार्थी गोष्टी स्वतःच्या काढून टाका आणि बी पॉझिटिव्ह, सकारात्मक राहा. बघा जीवन आनंदी होऊन जाऊ.